वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। खाली असं फिलिंग द ब्लँक्स सारखं हे इक्वेशन सॉल्व करून दिलेले आहेत। यामधील व्हॅल्यू काढायचे आहेत। फर्स्ट इक्वेशन दिलं आहे 5x + 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12। लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचं ॲडिशन करायचं आहे। यामध्ये +3y आणि -3y एकमेकांना असे कॅन्सल होतील आणि 5x + 2x = 7x होणार आहे। इथं 9 आणि 12 मिळून 21 होतात। x = 21 आहे तसेच इथे येणार आणि हा 7 इकडे xला मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे गेल्यानंतर तो डिवाइड होतो। मग x ची व्हॅल्यू आली 7 × 3 = 21। x = 3। प्लेस x = 3 इन इक्वेशन फर्स्ट। इक्वेशन फर्स्टमध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची आहे। फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9। 5 × x ची व्हॅल्यू 3 आहे, ती 3 इथं घ्यायची आहे, प्लस 3y = 9। आता 3y आहे तसंच घ्यायचा, च्या साईनला इकडं 9 आहे तो आहे तसं देणार आणि 5 × 3 = 15 होतात, मायनस इथं आले 15। हे इकडं प्लसमध्ये असल्यामुळे इकडे मायनसमध्ये झालेले आहेत। 3y आहे तसंच आलं खाली = 9 - 15 -6। मोठ्या नंबरचं साईन घ्यायचं आहे त्यामुळे -6 आलेलं आहे। y = -6 / 3। 3 × 2 = 6 -2। y ची व्हॅल्यू आली -2। x आपलं काय आलेलं आहे 3, म्हणून x ची व्हॅल्यू आधी पुट करायची 3 आणि y ची व्हॅल्यू -2। सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। खाली काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट इक्वेशन आहे 3y + 5b = 26, a + 5b = 22। हे दोन इक्वेशन आहेत, त्यांना आधी नंबर देऊन घेऊयात। इथं मी दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतलेले आहे। फर्स्ट इक्वेशनला फर्स्ट नंबर दिला आहे, इथं सेकंड नंबर दिला आहे। दोन्ही इक्वेशनमध्ये बीचा कोएफिशियंट 5 आहे, इथं पण बीचा कोएफिशियंट 5 आहे आणि साईन ++ आहे। दोन्हींचे साईन सेम आहे त्यामुळे इथं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल। डिफरंट साईन असलं तर हे कॅन्सल होऊन जातं, सेम साईन असल्यामुळे इथं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे। सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट। सेकंडमधून फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, फर्स्टमधून सेकंड इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे। फर्स्टमध्ये इथं लास्टला 26 आहे आणि सेकंडमध्ये 22 आहे, त्यामुळे फर्स्टमधनं सेकंड इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, ते मी इथं लिहून घेतलेलं आहे। आणि फर्स्ट इथं खालच्या नंबर इक्वेशनचे साईन चेंज होतात। इथं प्लस साईन आहे एला, ते मायनस होतात, इथं प्लस आहे ते मायनस होणार, प्लस साईन मायनस होणार। आता इथं 3a + 1a = डिफरंट साईन असल्यामुळे इथं 2a आलेला आहे। 3a मधून 1a कट झाला, 2a आला आणि 5b हा 5bला कॅन्सल झाला। आता इथं 26 - 22 4 झाले। a इकडं 2 इथं मल्टिप्लाय आहे, तो इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आणि 2 × 1 = 2, 2 × 2 = 4। a ची व्हॅल्यू 2 आली। a ची व्हॅल्यू आलेली आहे। आता आपल्याला b ची व्हॅल्यू काढावी लागेल। a ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करायची म्हणजे मग b ची व्हॅल्यू निघते। इथं मी प्लेस दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट। इक्वेशन फर्स्टमध्ये ही व्हॅल्यू पुट केलेली आहे। ह्या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू पुट करते। 3a + 5b = 26। 3 आहे तसाच येतो आणि ह्या दोन्हींमध्ये मल्टिप्लाय असल्यामुळे मल्टिप्लायचं साईन येतं। इथं a ची व्हॅल्यू 2 आहे, इथं 2 घेतलं आहे, 5b आहे तसाच आणि 26। 3 × 2 = 6, इथं 6 आलं आहे, 5b आणि 26। 5b आहे तसंच राहिला, =चं साईन 26 आणि हा 6 इकडं प्लस असल्यामुळे इकडे गेल्यानंतर मायनस झाला।
इक्वल टूच्या साईनच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर इकडले प्लस व्हॅल्यू इकडं मायनस होते. आता 26 - 6 इज इक्वल टू 20 झाले. 5b आहे तसाच. बीची व्हॅल्यू काढायची आहे. बी इथंच ठेवलं आहे आणि 5 इकडं मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे डिवाईड झाला. 5 1 जा 5, 5 4 जा 20. बीची व्हॅल्यू आली 4. बी इज इक्वल टू 4. सो ए और बी इज इक्वल टू 2. एची व्हॅल्यू 2 आहे ती इथं पुट करून घेतली आणि बीची व्हॅल्यू 4 घेतली. इज द सोल्युशन. सेकंड इक्वेशन आहे x + 7y इज इक्वल टू 10 and 3x - 2y इज इक्वल टू 7. हे दोन इक्वेशन आहेत. त्यांना आपण आधी नंबर देऊन घेऊयात. इथं मी दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतलेले आहेत. आता यामध्ये कोणत्याही एक्सचा किंवा वायचा दोन्हींचाही कोएफिशियंट सेम नाही आहे. त्यामुळे ते सेम करण्यासाठी आधी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर त्यासाठी काय करायचं, फर्स्ट इक्वेशनला जर 3ने आपण मल्टिप्लाय केलं तर इथं 3x येणार. इथं 3x ऑलरेडी आहे. तर फर्स्ट इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 3x येणार. मग आपण फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेऊयात. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. सो 3 मल्टिप्लाय x + 7y, हे x + 7y घेतलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 10. हे 10ला पण 3ने मल्टिप्लाय केलं आहे. दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय करून घेतले. 3 मल्टिप्लाय x काय झाला 3x + 7y मल्टिप्लाय 3. 7 3 जा 21, 21y इज इक्वल टू 10 3 जा 30. हे थर्ड इक्वेशन आपल्याला भेटलं इथं. आता काय करायचं आहे, इथं 3x आणि इथं 3x सेम आल्यानंतर हे थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन या दोन्हींचे सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. थर्ड इक्वेशनमधनं सेकंड इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आधी थर्ड इक्वेशन राईट डाऊन करायचं, नंतर सेकंड इक्वेशन राईट डाऊन करायचं. तर सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होणार आहे तिथं. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे आता याचे प्लस साईन होते ते मायनस झाले. तर मायनस आहे त्याचे प्लस होतात, इथं प्लसचं मायनस होतात. चेंज करून घ्यायचे साईन. त्यामुळे आता इथं +3x आहे, -3x दोन्ही कॅन्सल झाले. +21 आणि +2 इज 23 झाले. हे दोन्ही प्लस असल्यामुळे इथं 23 ॲडिशन झाली यांची. आणि इथं प्लस आणि इथं मायनस असल्यामुळे यांचे सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 30 - 7 इज 23. दोन्हीकडे 23 आलेत. y इज इक्वल टू 23. इथं मल्टिप्लाय असल्यामुळे हे 23 इकडे गेल्यानंतर डिवाईड होणार. मग 23 / 23 y इज इक्वल टू 3 आले. yची व्हॅल्यू आली. आता ही yची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घालू शकतो. ही फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करा तुम्ही. प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. मी फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करते. फर्स्ट इक्वेशन जरा सिम्पल आहे, त्यामध्ये पुट करायचं म्हणजे पटकन व्हॅल्यू निघते. x + 7y इज इक्वल टू 10. x + 7 yची व्हॅल्यू 1 आहे, मल्टिप्लाय 1 झाले इज इक्वल टू 10. x + 7 इज इक्वल टू 10. हे 7 1 जा 7 म्हणून इथं 7 आले. x इज इक्वल टू हे 10 आहे तसेच. 7 इकडं प्लस असल्यामुळे इकडे गेल्यानंतर मायनस झाले. 10 - 7 3 झाले. एक्सची व्हॅल्यू काय आली 3. ते यामध्ये घालून घ्यायचे x आणि yची व्हॅल्यू इथं पुट करायची. एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची आहे इथं 3 आणि yची नंतर 1 इज द सोल्युशन. नेक्स्ट आपण थर्ड इक्वेशन सॉल्व करूयात. 2x - 3y इज इक्वल टू 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + y इज इक्वल टू 13. हे इक्वेशन आपण सेपरेट लिहून घेऊयात, त्यांना नंबर देऊयात. इथं मी या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड. या दोन्हींमध्येही 2x आणि 2x दोन्हींमध्ये सेम आहे. एक्सची व्हॅल्यू एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साईन प्लस असल्यामुळे यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होणार आहे. सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचे दोन्ही इक्वेशनचे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड या पद्धतीने लिहायचे. इथं साईन सेकंड इक्वेशनचं साईन चेंज होतं. इथं प्लसचं मायनस, मायनसचे प्लस आणि इथं प्लसचं मायनस. आता हे 2xला 2x कॅन्सल करायचे. प्लस हे 1y आहे आणि +3y दोन्हींचे ॲडिशन होणार 4y झाले. दोन्हींचे साईन सेम असल्यामुळे ॲडिशन झाले. 13 आणि हे -9 असल्यामुळे इथं 4 झाले. 13मधनं 9 मायनस केले. y इज इक्वल टू 4 आपण 4 इकडे 4 मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे इकडे डिवाईड झालं आहे.
आणि 4 1 जा 4, वाय इज इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ही वायची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून घ्यायची आहे. पुट वाय इज इक्वल टू इन इक्वेशन वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करून घेते मी. 2x - 3y इज इक्वल टू 9 हे फर्स्ट इक्वेशन आहे. 2x - 3 मल्टिप्लाय 1, वायची व्हॅल्यू 1 घेतलेली आहे. 3 1 जा 3 आणि इज इक्वल टू 9. हे 2x आहे तसेच राहिले. हे 3 1 जा 3 इक्वल टूच्या साईनच्या इकडे गेल्यामुळे इथं मायनस असल्यामुळे इकडे प्लस झालेत ते. आणि 2x आहे तसेच. 9 + 3 12 झाले. x इज इक्वल टू 12 आहे तसेच. आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे गेल्यानंतर तो डिवाइड झाला आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12. एक्सची व्हॅल्यू 6 आलेली आहे. ती यामध्ये घालायची. एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची 1 इज द सोल्युशन. फोर्थ इक्वेशन आहे 5m - 3n इज इक्वल टू 19 अँड m - 6n इज इक्वल टू -7. हे दोन्ही इक्वेशनला मी नंबर देऊन घेतलेले आहेत. इथं m किंवा nची कोएफिशियंट आपल्याला सेम लागतो. त्यासाठी इथं 5m आहे. इथं पण 5m करण्यासाठी सेकंड इक्वेशनला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 5m येणार -13n. 5 ने 6ला मल्टिप्लाय केले 13n झाले इज इक्वल टू 7 5 जा 35. मग मायनसचं साईन आले तर -35. हे थर्ड इक्वेशन आपल्याला भेटले. आता हे थर्ड इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड इक्वेशनमधनं फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचे. हे तर लिहून घ्यायचं 5m. आता हे खालच्या इक्वेशनचं साईन चेंज करून घ्यायचे फर्स्ट ऑफ. आणि 5mला 5m कॅन्सल झाले. 30n हे मायनस साईन यायला 30n + 3n. डिफरंट साईन असल्यामुळे इथं मायनस झाले. 30मधून 3 गेले 27 आले 27n. आणि -35 - 19 हे दोन्हींचे साईन सेम असल्यामुळे यांचे ॲडिशन झाले 54 आले. आता nची व्हॅल्यू काढायची. n आहे तसंच राहणार. 54 डिवाइड 27 केले. इथं n इज इक्वल टू 54 डिवाइड 27. 27 1 जा 27, 27 2 जा 54 म्हणून n इज इक्वल टू 2. nची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करू शकता. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. मी सेकंड इक्वेशनमध्ये 2ची व्हॅल्यू पुट करते. n - 6n इज इक्वल टू -7. m - 6 nची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू -7. 6 2 जा 12. बाकीचं आहे तसंच येतं. m आहे तसाच इज इक्वल टू -7. इकडं 12 मायनसमध्ये असल्यामुळे इकडं प्लसमध्ये गेला. आणि -7 + 12 यांच्यामध्ये डिफरंट साईन असल्यामुळे त्यांचं दोघांचे मायनस होणार. आणि 12मधून 7 गेले 5 राहिले. mची व्हॅल्यू 5 आली. m आणि nच्या व्हॅल्यू इथं पुट करून घ्यायच्यात. mची व्हॅल्यू फर्स्ट mची व्हॅल्यू लिहायची, नंतर nची लिहायची. mची व्हॅल्यू 5 आणि nची 2 इज द सोल्युशन. फिफ्थ इक्वेशन आहे 5x + 2y इज इक्वल टू -3. x + 5y इज इक्वल टू 4. या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतलेत. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे दोन्ही इक्वेशनमध्ये एक्सची कोएफिशियंट सेम येईल. 5x होईल. इथं सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेऊयात. 5x + 5 5 जा 25, 25y, 5 4 जा 20, इथं 20 येणार. आणि थर्ड इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे हे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड इक्वेशनमधनं फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. हे इक्वेशन इथं लिहून घेतलेत. 5x सेकंड इक्वेशन थर्ड इक्वेशनचे फर्स्ट इक्वेशनचे साईन चेंज करून घ्यायचे आहेत. आणि 5xला 5x कॅन्सल झाले. 25ला प्लस साईन आहे आणि -2 त्यामुळे 25मधनं 2 गेले 23 आले. तर 23y 20 आणि +3 हे 23 झाले. yची व्हॅल्यू 1 आली. y इज इक्वल टू 23 / 23
y इज इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू आलेली आहे. ही वायची व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. मी सेकंड इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू पुट करते. ह्या इक्वेशनमध्ये x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5 मल्टिप्लाय वायची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 आहे तसेच 5 इकडे प्लस आता इकडे गेल्यानंतर मायनस झाला आहे. 4 मायनस 5 मायनस 1. एक्सची व्हॅल्यू -1 आलेली आहे. इथे व्हॅल्यू पुट करताना फर्स्ट एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. -1 आणि वायची व्हॅल्यू 1 इज द सोल्युशन. 6th इक्वेशन आहे 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 अँड 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. ह्या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतले आहेत. आता या दोन्ही इक्वेशनला आपल्याला वेगवेगळ्या नंबरने मल्टिप्लाय करावे लागणार आहे. ह्या फर्स्ट इक्वेशनला आपण थर्डने मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजे थर्डला थर्ड कॅन्सल होऊन जाईल. इथं मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय थर्ड. 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे 1/3x. हे इक्वेशन इथं घेतलेलं आहे. प्लस y इज इक्वल टू 10/3 मल्टिप्लाय 3. आता इथं ह्या 3ला ह्या 3 कॅन्सल झाला. 1x आला. इथं x प्लस 3 मल्टिप्लाय y 3y. इथं 3y आला इज इक्वल टू ह्या 3ला हा 3 कॅन्सल झाला आणि 10 आहे तसाच. हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाले. आणि मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 4. इक्वेशन सेकंडला आपण जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 4ला 4 कॅन्सल होतील, म्हणून आपल्याला मग फोर्थ इक्वेशन भेटेल. म्हणून इथं 4ने मल्टिप्लाय करून घेतले 4. आणि हे इक्वेशन घेतलं आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 मल्टिप्लाय 4. 4ला 4 कट झाले. इथं 11 आले. आणि हे 4 मल्टिप्लाय 2x 4 2 जा 8 8x झाले. प्लस ह्या 4ला हे 4 कॅन्सल झाला आणि 1y इथं आला आहे. हे फोर्थ इक्वेशन आपल्याला भेटले. मल्टिप्लाय इक्वेशन फोर्थ बाय 3. ह्या फोर्थ इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करून घ्यायचे. 3 मल्टिप्लाय दिस इक्वेशन 8x प्लस y इज इक्वल टू 11 मल्टिप्लाय 3. 3 8 जा 24x आणि 3 मल्टिप्लाय y 3y इज इक्वल टू 11 मल्टिप्लाय 3 33. हे फिफ्थ इक्वेशन आलेलं आहे आपलं. आता सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फिफ्थ. हे थर्ड इक्वेशन आणि हे फिफ्थ इक्वेशन. फिफ्थ इक्वेशनमधून थर्ड इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. हे दोन्ही इथं लिहून घेतलेले आहेत. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आता सेकंड इक्वेशनचे आपण साईन चेंज करून घेतलेले आहे. प्लसचं मायनस झाले, प्लसचं मायनस आणि इथं पण प्लसचं मायनस. 24x मायनस 1x 23x झाले आणि 3yला 3y कॅन्सल झाला. 33 मायनस 10 23 झाले. x ॲज इट इज 23 आणि 23 इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे गेल्यानंतर तो डिवाइड झाला आहे. 23 डिवाइड 23 23 1 जा 23. x इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फोर्थ इक्वेशनमध्ये मी एक्सची व्हॅल्यू पुट करते. 8x प्लस y इज इक्वल टू 11. 8 मल्टिप्लाय 1 एक्सची व्हॅल्यू 1 आहे ती इथं पुट केली. प्लस y इज इक्वल टू 11. 8 1 जा 8. y आहे तसाच. 11 ॲज इट इज. y आहे तसं घेतलं आहे. हे आहे तसंच. आणि 8 इकडे प्लस असल्यामुळे इकडे गेल्यानंतर तो मायनस झाला. इक्वल टूच्या साईनला दुसऱ्या साईडला गेल्यानंतर साईन चेंज होतं आहे. 11 मायनस 8 वायची व्हॅल्यू आली 3. 11 मायनस 8 3. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करून घ्यायच्यात. एक्सची व्हॅल्यू 1 आलेली होती आपली, ती इथं घेतलेली आहे. आणि वायची व्हॅल्यू 3 इज द सोल्युशन. 7th इक्वेशन आहे 9x प्लस 101y इज इक्वल टू 499 अँड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे इक्वेशनला आपण इथे मी नंबर देऊन घेतलेले आहेत. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आपल्याला आता इथं एक्सचा कोएफिशियंट 99 आहे, तो तिकडं वायचा कोएफिशियंट 99 आहे.
आणि वायचा कोएफिशियंट 101 आहे, तो इथं एक्सचा कोएफिशियंट 101 आहे. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस फर्स्ट ॲडिशन करायची, नंतर सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. आता फर्स्ट मी ॲडिशन करून घेत आहे. 99x आणि 101x हे झाले 200x. परत इथं 101y, 99y झाले 200y, 499 आणि 501 यांचं ॲडिशन केल्यानंतर 1000 येतं. आता ह्या तिन्ही व्हॅल्यूंमध्ये इथं 200 इथून कॉमन घेतलेलं आहे आणि 200 कॉमन घेतल्यामुळे इथं काय राहिलं, एक्स प्लस वाय राहिला, तो इथं ब्रॅकेटमध्ये घेतला आहे. आणि इकडे 1000 आहे तसंच. एक्स प्लस वाय ॲज इट इज राहिला इक्वल टू 1000 आणि इकडे 200 इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे तो इकडं डिवाईड झाला आहे. 200 5 1000 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाले. आता आपण ह्या दोन्ही इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करून घेणार आहोत. सबस्ट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचं साईन चेंज करून घ्यायचे. पहिल्यांदा 101x मायनस 99x 2x आले. 99y मायनस 101y मायनस 2y आले आणि 501 मायनस 499 हे 2 आले. ह्या यातले 2 कॉमन असल्यामुळे इथं 2 कॉमन घेतला आहे. एक्स मायनस वाय इथं ब्रॅकेटमध्ये आले आणि 2 आहे तसाच. एक्स मायनस वाय ॲज इट इज 2 इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे गेल्यावर डिवाईड झाला. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आलेलं आहे. फोर्थ इक्वेशन आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळाले. ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड आणि फोर्थचं ॲडिशन करून घ्यायचे, कारण दोन्ही वायचं साईन वेगवेगळे आहेत, त्यामुळे ॲडिशन केल्यानंतर वायला वाय कॅन्सल होतात. एक्स आणि एक्स 1x आणि 1x 2x झाले. 5 प्लस 1 6 झाले. एक्स इथं 2 मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाईड झाला. 2 1 जा 2, 2 3 जा 6. एक्सची व्हॅल्यू 3 आली. एक्सची व्हॅल्यू आता इक्वेशनमध्ये पुट करून घ्यायची. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. फोर्थ इक्वेशनमध्ये मी 3ची व्हॅल्यू पुट करून घेते. फोर्थ इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता एक्सची व्हॅल्यू आपण 3 इथं पुट केली. मायनस वाय आहे तसाच इज इक्वल टू 1. मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे तसाच आणि 3 इकडं प्लस असल्यामुळे इकडं मायनस झाला. 1 मायनस 3 मायनस 2 आले. दोन्हीकडचे साईन कॅन्सल झाले आणि इथं वाय इज इक्वल टू 1 झाले, 2 झाले. आता वाय आणि एक्सची व्हॅल्यू इथं पुट करून घ्यायची. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 2 इज द सोल्युशन. 8 नंबरचं इक्वेशन आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे दोन्ही इक्वेशनला आपण नंबर देऊन घेऊया. अशा पद्धतीने नंबर देऊन घ्यायचे. त्यानंतर इथं पण तसंच आहे. एक्सचा कोएफिशियंट 49, तो तिकडं वायचा कोएफिशियंट 49 आहे आणि इथं 57y आहे, इथं 57x आहे. यावेळेस आपण जसं 7th इक्वेशनमध्ये केलं त्याच पद्धतीने इथं फर्स्ट ॲडिशन करायची, नंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्हींची ॲडिशन करायची. 49x आणि 57x 106x झाले. 47y 49y 106y झाले. 172 252 यांचं ॲडिशन केलं 424 येतात. आता इथं 106x हे दोन्हींमध्ये कॉमन आहे, त्यामुळे हे कॉमन घेतलेत. 106 कॉमन घेतला, राहिले काय एक्स मायनस वाय. इथं एक्स मायनस वाय मी ब्रॅकेटमध्ये घेतला आहे आणि हे 424 ॲज इट इज आले. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 424 आणि 106 इकडं मल्टिप्लाय असल्यामुळे डिवाईड झाले. 106 4 जा हे आन्सर येतं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे थर्ड इक्वेशन आपल्याला मिळाले. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशनमधून सबस्ट्रॅक्ट करायचे आपल्याला. 57x मायनस हे खालच्या एक फर्स्ट इक्वेशनचा आपण साईन चेंज करून घेतलेला आहे. 49x ह्या दोन्हींचं मायनस केल्यानंतर 8x येतो. 49y मायनस 57y यांचं मायनस झाल्यानंतर 8y येतो.
252 मायनस 172 यांचं मायनस केल्यानंतर 8 येतं. ह्या दोन्हींमध्ये 8 कॉमन आहे, तो 8 कॉमन घेतला आहे. एक्स प्लस वाय इथं ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. 80 आहे तसाच ॲज इट इज. एक्स प्लस वाय 8 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. 8 1 जा 8, 8 10 जा 80. आपलं फोर्थ इक्वेशन आलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. हे फोर्थ इक्वेशन आहे. ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड आणि फोर्थ ॲडिशन करायची आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. या दोन्हींचे साईन डिफरंट असल्यामुळे आपण ॲडिशन केलेली आहे. एक्स आणि एक्स हे 1x 1x 2x झाले. वायला वाय कॅन्सल झाला. 10 आणि 4 14 झाले. एक्स आहे तसंच ॲज इट इज. 14 डिवाइड 2 2 1 जा 2 2 7 जा 14. एक्सची व्हॅल्यू 7 आली. एक्सची व्हॅल्यू आता कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करू शकता. पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फोर्थ इक्वेशनमध्ये मी 7ची व्हॅल्यू पुट करते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 ही फोर्थ इक्वेशन आहे आपले. एक्सची व्हॅल्यू 7 इथं पुट केली प्लस वाय इज इक्वल टू 10. वाय आहे तसंच ॲज इट इज इक्वल टू 10 ॲज इट इज मायनस हा 7 इकडे प्लस होता इकडे मायनस 7 झाला. 10 मायनस 7 3. वायची व्हॅल्यू 3. एक्सची व्हॅल्यू 7 आहे आणि वायची 3 इज द सोल्युशन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.